मधलं चित्र नेमकं काय आहे तेही आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग मधील थळ मतदारसंघामधून शिवसेनेच्या मानसी दळवी यांना विजय मिळालेला आहे। तर मानसी दळवी या शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी आहेत, म्हणजे त्या या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत आणि मतदारांनी त्यांना स्वीकारल्याचं दिसून येत आहे। म्हणजे आमच्या तिन्ही आमदारांचं काम याचीही पावती आहे असं या ठिकाणी मी सांगते। कारण विरोधकांना त्यांचा धोबीपछाड या ठिकाणी जनतेने केलेला आहे। आणि जर तुम्ही पाहिलं तर थळ मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघामध्ये सुद्धा अतिशय भरघोस मतांनी असे आमचे उमेदवार शिवसेनेचे शिंदे गटाचे निवडून आलेले आहेत। कर्जतमध्ये मात्र याच्या उलट चित्र आपल्याला पाहायला मिळते। कर्जत तालुक्यामधील मोठे बेणगाव या पंचायत समिती गणातून आमदार महेंद्र थोरवे यांच्या सूनबाई श्वेता प्रसाद थोरवे या पराभूत झालेल्या आहेत। चित्रा जगदीश ठाकरे या नवख्या उमेदवारांना त्यांना पराभूत केला आहे। ही पंचायत समिती आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रतिष्ठेची केलेली होती, मात्र एका नवख्या उमेदवार चित्रा ठाकरे यांनी विजय मिळवलेला आहे। तर 500 पेक्षा जास्त मतांनी श्वेता थोरवे यांचा पराभव झालाय। आमदार महेंद्र थोरवे यांना परिवर्तन विकास आघाडीनं जोरदार धक्का दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर पंचायत समितीमध्ये नेमकं काय चित्र आहे ते आपण या ठिकाणी बघतोय। साताऱ्यामध्ये आणि साताऱ्यामधलं चित्र आपण बघितलं तर इथं भाजप 180 जागांवर विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याच्यानंतर शिवसेना 2500 जागांवर विजयी झालेला आहे। पंचायत समिती आणि झडपीचा हा गुलाल आज उधळला जातो। निकाल आपण सकाळी 10 वाजल्यापासून वेगवान पद्धतीने बघतोय। महेंद्र थोरवे यांच्या सुनेला पराभवाचा धक्का बसलेला आहे। ही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणावी लागेल, कारण थोरवेंनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली होती, मात्र त्यांच्या सुनबाई इथं पराभूत झाल्या। एका नवख्या उमेदवार म्हणजे चित्रा ठाकरे यांनी त्यांचा पराभव केला आणि मुख्य म्हणजे 500 पेक्षा जास्त मतांनी त्यांचा पराभव झाला। तर दुसरीकडे सोलापूरमध्ये राम सातपुते यांनी आपली कामगिरी दाखवून दिलेली आहे। राम सातपुते यांचा लोकसभेला पराभव झाला होता, मात्र विधानसभा असेल किंवा त्याच्यानंतर झालेल्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सातत्यानं काम केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं आहे। नेत्यांच्या नातेवाईकांचं नेमकं काय झालंय हेही आपण बघतोय। आणि राम सातपुते आता जेव्हा या झडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपची कामगिरी या परिसरामध्ये चांगली राहिलेली आहे, तेव्हा राम सातपुते दंड थोपटताना दिसत आहेत, गुलाल उधळताना पाहायला मिळत आहे। मध्ये भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करणारी अवलाद अजून जन्माला यायची आणि ते एखाद्या दारुड्याने बेवड्याने म्हणलं इथलं भाजप संपत नसतं। इथलं भाजप हे ताकदीने उभा करायचं काम राम सातपुतेने केलेलं आहे। आज मोहिते पाटलाचा घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला, जिल्हा परिषदला जानकरचं पोरग पाडलं। राज्याचे नेते देवाभाऊ जयाभाऊ यांचा हा विजय आणि यामुळे हा विजय मी या ठिकाणी इथल्या जनतेच्या चरणी समर्पित करतो। इथल्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास देतो। तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलाय त्याला कधीही तडा जाणार नाही। लोकसभा आणि विधानसभेचा एकत्रित कार्यक्रम आम्ही केलेला आहे। या ठिकाणी आपण बघितलं की दोन्ही शक्ती एकत्र आल्या होत्या आणि त्यांनी त्यांचं सर्वस्व या ठिकाणी पणाला लावलं होतं। पण जनता ही कामाच्या माणसासोबत उभी राहिली, कोण काम करतो आणि कोण जनतेच्या सगळ्या प्रश्नांना उपलब्ध राहतं, याला जनतेने आज कौल दिलेला आहे, विजयाचा कौल दिलेला आहे। आणि आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन, कारण त्यांनी दिवस रात्र यासाठी मेहनत घेतली होती। मी बघितलं आहे की एखादी शेतकरी महिला जरी असेल ती रानात जातानाही तिच्या मुलाला सोबत घेऊन जाते। त्याच महिलेपासून मी प्रेरणा या ठिकाणी घेतली। खरं तर ही गोष्ट, हा प्रवास माझ्यासाठी आव्हानात्मक होताच, पण हिला मी घरी ठेवून देखील जाऊ शकत नव्हते। टीका करणाऱ्यांनी छोट्या बाळाला देखील सोडलं नाही याचं मला खूपच खेद या ठिकाणी वाटतो। पण हा सगळा प्रवास पार पडला। हे आव्हानात्मक गोष्ट ह्या आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने मला ठिकठिकाणी साथ दिली। हा विजय मी त्यांना समर्पित करते।